आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आज ईद निमित्त हजरत सय्यद अखुंदशाह बाबा रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्गा येथे रेणुका परदेशी गुप्ता यांनी त्यांच्या वडील सुरेश परदेशी यांनी चालू केलेली परंपरा अविरत चालू ठेवली आहे। श्री सुरेश परदेशी यांनी 40 वर्षापूर्वी 5 लिटर दूध श्रीखुर्मा वाटण्यापासून ही परंपरा चालू केली। आज घडीला सौ रेणुका सुरेश परदेशी गुप्ता यांनी 200 लिटरपेक्षा अधिक श्रीखुर्मा वाटप करण्यात आला। या प्रसंगी विक्रम रामदास गुप्ता, शिवाजीराव चव्हाण सर, अमोल गौरीशंकर गोरकट्टे सर, रेडगे सर, सौ रोहिणी पांडे, प्रदीप पांडे, श्री व सौ सवई कृष्णा पाप नगरसाळे, पोलीस पाटील गणेश चव्हाण, बालकिशन चांडक, सौरासिंग परिहार, संगीता परिहार, संतोष मुतुअल्ली शेख, सलीम शेख, शमीम शेख चांद, शेख नजीर या प्रसंगी उपस्थित होते। सबको ईद मुबारक मेरी तरफ से। पिछले 40 साल से सुरेश दादा परदेसी यहाँ पे 5 लीटर का शीरखुरमा बनाते थे। 5 लीटर का शीरखुरमा उन्होंने शुरू किया था, आज 200 लीटर तक हो गया है और उनकी परंपरा हम लोग कायम रखे हुए हैं। हजरत की तरफ से सबको शीरखुरमा मिलना चाहिए, ये उनका कंसेप्ट था और यही हम परंपरा आगे चला रहे हैं। जी, बरकरार रखें। सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले। विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यासोबत सर्व क्षेत्रात मिळेल तेवढे ज्ञान आत्मसात करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला पाहिजे असे मत परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले। यश क्रीडा मंडळाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्ताने 11 एप्रिल रोजी सुपर मार्केट येथे भव्य जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंचावर डॉक्टर विवेक नावंदर, माजी नगरसेवक राजू सोनवणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक रफिक शेख, डॉक्टर सुनील तुर्कमाने, प्राध्यापक ज्ञानेश्वर घुले, रणजित मकरंद, माजी नगरसेवक प्रशांत ठाकूर, मज्जूभाई, नजीम लाला, शेख रिजवान तसेच या कार्यक्रमाचे आयोजक गौतम भराडे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले की यश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात। स्पर्धा परीक्षा संबंधित सामान्य ज्ञान स्पर्धेतून विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे। अशा स्पर्धा सातत्यपूर्ण होणे आवश्यक आहे। यश क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या। यावेळी मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करत असणारे यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वायवळे यांनी केले तर आभार पंकज खंदारे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल भरणे, पंकज खंदारे, सुरेश वावळे, अमोल गाडेकर, किरण गायकवाड, आकाश बगाटे, देवेंद्र दातार, सतीश महामुनी, राजकुमार साबळे, संतोष सौंदडकर, राहुल कांबळे आदींनी परिश्रम घेतले। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारास सुरुवात झाली आहे। आज महात्मा फुले यांची जयंती सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली आहे। परभणी शहरात असलेल्या महात्मा फुले पुतळा येथे विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन क्षीरसागर आणि त्यांच्या पदाधिकारी यांनी महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन केलं आहे। यावेळी राजन क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज 11 एप्रिल महात्मा फुलेंचा जयंती दिवस आहे। या देशामध्ये 11 एप्रिल 1936च्या दिवशी अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झालेली आहे। देशातील तमाम शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध लढा करण्याची प्रेरणा महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याच्या आसूडमधून मिळालेली आहे। सामाजिक क्रांतीसाठी कटिबद्ध महात्मा फुलेंचे विचार आणि हे विचार आज जेव्हा शेतकऱ्यावरती हे सरकार मिळवणूक आणि शोषण लागतंय त्यावेळेस हाच महात्मा फुल्यांचा आसूड संसदेमध्ये कडाडण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून विळावंबी चिन्हावरती मतदान करण्याचं आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद। शूद्रांना ज्ञानाचा सूर्य दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती। या जयंतीच्या निमित्तानं तमाम बहुजनांना, सर्व क्षुद्राती अतिक्षुद्रांना, सर्व जनतेला मी महात्मा ज्योतिराव फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल फुले, राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहे। मित्रांनो,
18व्या आणि 19व्या शतकामध्ये जे काही क्रांतीचा उद्गम झाला, या सर्वाचा प्रेरणास्त्रोत जर कोण असतील तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्याही काळामध्ये आजही धर्माची चिकित्सा करणं सोपी गोष्ट नाही, परंतु त्या काळामध्ये धर्माची चिकित्सा केली. मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली, सर्वांना शिक्षणाची सोय करून दिली. याचबरोबर जे गरीब आहेत, होतकरू आहेत, या सर्वांना अनेक ज्ञानाची दारे खुली करून दिली. त्याचबरोबर आपण पाहतो की जे काही ज्यांचं संगोपन करणं शक्य नव्हतं त्यांना संगोपन करण्याचं काम या फुले दाम्पत्याने केलं. इतकंच नव्हे तर सर्वांना या जोखडातून बाहेर काढण्याचं काम जे आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा आणि सर्वांना पर्यायी संस्कृती देण्याचा एक फार मोठा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व बहुजनाचे क्रांतीस्त्रोत आहेत. त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी खूप खूप धन्यवाद देतो, कोटी कोटी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. फुले ज्यांनी स्वतःचं आयुष्य बहुजनांच्या आणि सबंध मानवजातीच्या कल्याणासाठी जो शिक्षणाचा पाया घातला, त्या महापुरुषाची आज 197वी जयंती आहे. आपण ही फार मोठ्या थाटामाटात साजरी करतो आहोत. त्याचं कारण महात्मा फुलेंच्या प्रयत्नामुळे बहुजनांना मिळाला शिक्षणाचा मार्ग आणि अधिकार, हक्क. याच्यामुळे आज आपण सुखी संपन्न होत आहोत. महात्मा फुलेंनी केलेलं कार्य हे सबंध मानवजातीसाठी असल्यामुळं देशातील प्रत्येक मनुष्यालाच त्याचा फायदा होत आहे आणि ह्या मानवाला आपण कधीही विसरू नये. त्यानिमित्तानं आपण त्यांच्या जयंती, पुण्यतिथी असे उपक्रम साजरे केले जातात आणि करायलाही पाहिजे असतात. आनंदाची बाब म्हणजे मुंबई, परभणीसारख्या ठिकाणी आपण असा भव्य पुतळा महात्मा फुलेंचा सर्वांच्या सहकार्याने उभा केला. त्यांच्यासोबतच सावित्रीबाई फुलेंचा पुतळासुद्धा तयार आहे. फक्त आता आचारसंहिता आणि निवडणुकीची अडचण असल्यामुळे तो पुतळा बसलेला नाही. या ठिकाणी लवकरच सावित्रीबाई फुलेंचा पुतळासुद्धा परभणीवासियांच्या वतीने या ठिकाणी उभारण्यात येईल आणि या दोन्ही महापुरुषांचे विचार आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील, जगण्याची एक उर्मी देत राहतील. म्हणून या सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा, धन्य धन्य अभिवादन, कोटी कोटी अभिवादन करतो आणि सर्व जनतेला महात्मा फुले समता परिषद आणि बहुजन समाजाच्या वतीनं सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.